उद्या आपल्या बापाच्या नावानं पिंडदान करून दाखव. कुणाला सांगताय शानपण आणि कुणाला येड्यात काढताय तुम्ही? शिवसेना ठाकरे गटात मोठी फूट पडली. तब्बल 6 खासदारांनी पक्षातून बंडखोरी केली. खासदारांच्या या बंडखोरीनंतर शिवसेना नेते संजय राऊत आणि सुषमा अंधारे चांगलीच आक्रमक भूमिका घेत आहेत. सतत गंभीर आरोप केली जात आहेत. खासदार नागेश आष्टीकर पाटील यांनीही शिवसेना ठाकरे गटाकडून फारकत घेतली. हिंगोली जिल्ह्यात नागेश पाटील आष्टीकर यांचे वर्चस्व आहे. शिवसेनेला मोठे खिंडार हिंगोली आणि परभणी जिल्ह्यात पडले. हिंगोली परभणीचे विधान परिषदेचे उमेदवार शिवसेनेकडून नागेश आष्टीकर पाटील यांचा मुलगा कृष्णा आष्टीकर हे आहेत. नागेश पाटील आष्टीकर शिवसेना शिंदे गटात दाखल झाल्यानंतर कृष्णा आष्टीकर यांनी दावा केला की मी उद्धव ठाकरे यांच्या सोबत आहे. या दरम्यान सुषमा अंधारे यांच्यावरही त्यांनी टीका केली. सुषमा अंधारे यांना उत्तर देण्यास मी बांधील नाही. मी शिवसेना ठाकरे गटासोबत प्रामाणिक असून मी उद्धव ठाकरे यांच्या संपर्कात आहे. माझे वडील शिवसेना शिंदे गटात जात आहेत. याबाबत मला कोणतीही कल्पना नाही. मी त्यांच्या संपर्कात नसल्याचा दावा कृष्णा आष्टीकर यांनी केला होता. यावर आता थेट सुषमा अंधारे यांनी कृष्णा आष्टीकर यांना म्हटले की कृष्णा आष्टीकर यांनी आपली निष्ठा सिद्ध करून दाखवावी. उद्धव ठाकरेंसोबतची निष्ठा सिद्ध करण्यासाठी त्यांनी स्वतःच्याच वडिलांचे पिंडदान करावे. उद्याच त्यांनी पिंडदान करून बापाच्या प्रतिमेला जोडे मारावेत. मग आम्ही म्हणू की तुम्ही उद्धव ठाकरेंसोबत खरोखरच आहात. तुम्ही कुणाला शहाणपणा शिकवत आहात. बाप तसा बेटा, असेही सुषमा अंधारे यांनी म्हटलंय. सुषमा अंधारे यांनी कृष्णा आष्टीकर यांना थेट मोठे आव्हान दिले. हेच नाही तर वडील नागेश पाटील आष्टीकर जिवंत असताना थेट पिंडदान करण्यास सांगितले. कृष्णा आष्टीकर जर उद्धव ठाकरेंसोबत असेल ना तर आपल्या बापाच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन उद्या कर म्हणाव. कर उद्या जोडे मारो आंदोलन. उद्या आपल्या बापाच्या नावानं पिंडदान करून दाखव. कुणाला सांगताय शानपण आणि कुणाला येड्यात काढताय तुम्ही? बाप तसा बेटा. आता काय जाऊ दे मरू दे. आता यावर कृष्णा आष्टीकर नक्की काय बोलतात हे पाहण्यासारखे ठरणार आहे. सुषमा अंधारे गेल्या काही दिवसांपासून नागेश पाटील आष्टीकर यांच्यावर सतत टीका करताना दिसत आहेत.